लेस दी प्ले सामन्याला होते सुरुवात. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. प्रकाश आणि सागर. सागर ऑन स्ट्राईक तर गोलंदाजीच्या माध्यमातून आदेश मोडक. सामना क्रमांक 4. हा चेंडू आडवा बॅटने नक्कीच खेळलाय. समोरच्या दिशेने क्षेत्ररक्षक अगदी आपण पाहूया चेंडू पर्यंत येतील तोपर्यंत सिंगल डबलचं समीकरण. 2 धावा येत आहेत. धावफलक 2 धाव संख्येच्या मदतीने संघाचं खातं इथे उघडलं जाईल. 2 धावा आहेत. हा देखील चेंडू आडव्या बॅटने आक्रमण होईल. चेंडू हवेत. प्रणव चेंडूच्या खाली झेल सोडेल तोपर्यंत 2 धावा आहेत. 2+2 अर्थात 4 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. पहिलं षटक संधी जरूर होती. झेल तिथे निसटलाय. जीवदान मैदानाच्या आतमध्ये दिलं जाते सागरला आणि क्षमता फार मोठी आहे सागरमध्ये, हे विसरून चालणार नाही. हा चेंडू देखील बॅकफुटवरती सरकत दिशा दिली. क्षेत्ररक्षक खूप दूरवरती. चेंडू 1 बाउन्स 2 बाउन्स 3 बाउन्स सीमारेषेच्या बाहेर. इथे WPL चा आला जातोय चौकार. 4 रन. सागर मोरेला जीवदान देणं किती घातक ठरतं येणाऱ्या वेळेमध्ये पाहणं गरजेचं असेल. 8 धावा आहेत. हा देखील चेंडू फुल टॉस. नो बॉल नो बॉल. पंचांचा इशारा तर आहे. सीमारेषेच्या अगदी जवळपास चेंडू अडवण्यासाठी प्रयत्न. चांगले क्षेत्ररक्षण होताना पाहायला मिळालंय. 9+2 अर्थात 3 धावा इथे येतील. धावफलक 3 धाव संख्येच्या मदतीने पुढे जाते. हा देखील चेंडू समोरच्या दिशेने. आक्रमकता फार मोठी आहे आणि इथं देखील चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाताना पाहायला मिळेल. धावा येतील 4 चौकार. हा देखील चेंडू आक्रमण आहे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या पाठमोर धावतायत. इथं देखील अगदी चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल. हा देखील चौकार मैदानाच्या आतमध्ये वसूल केला जातो. लागोपाठचा दुसरा आहे. तेजस बॅटरी किती टक्के राहिली? 9+2. इथं देखील अगदी आपण पाहूया आडा बॅटने चेंडू खेळलाय. क्षेत्ररक्षक इथं देखील खूप दूरवरती. लागोपाठचा तिसराही चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 4 रन चौकार. पहिलं षटक संपलंय. धावफलकावरती धावा आहेत 23. धावफलकावरती अगदी आपण पाहूया 23 धावा बिनबाद आतापर्यंत पाहायला मिळत आहेत. सागर मोरेला मिळालेलं जीवदान आणि त्यानंतर लागोपाठचे 3 चौकार. स्पर्धेतील आज देखील चौकार हॅट्रिक या मैदानावरती पाहायला मिळाली. स्पीडअप करा विनंती आहे. शिवम मोडक षटक क्रमांक 2 नक्कीच मैदानाच्या आतमध्ये हाताळण्यासाठी सज्ज होताना पाहायला मिळतील. कशा प्रकारचं कामकाज शिवम करणार. एका बाजूने धावा जमवायच्या आहेत, दुसऱ्या बाजूने रोखायच्या आहेत. यश कोणाला सापडलं जाणार मैदानाच्या आतमध्ये हे देखील पाहणं गरजेचं आहे. क्रिकेटची लढाई, क्रिकेटचं युद्ध आपण पाहतोय मैदानावरती रंगलं जात आहे. गोलंदाज सज्ज आहेत. हा चेंडू देखील बॅकफुटवरती सरकत दिशा दिली. आक्रमण तर आहे. चेंडू हवेत. 2 क्षेत्ररक्षक चेंडूच्या पाठमोर धावत आहेत. तोपर्यंत इथे सिंगल डबलचं समीकरण. 2 धावा येतील. धावफलकावरती 25 धावा आहेत. आवाज येतो इथं. गोलंदाज पुन्हा एकदा शिवम. हा देखील चेंडू पुढे सरसावत मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे तिथे. चेंडू अडवलाय. आदेश मोडक कमालीचे क्षेत्ररक्षण करतील. तोपर्यंत 1 धाव येते. धावफलकावरती 26 धावा. 6 चेंडू 20 धावांची खेळी सागरची आहे. सागर ऑन स्ट्राईक. शिवम पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. सामना करतील सागर. हा चेंडू देखील हलक्याच्या हाताने दिशा दिली आहे. डिक्लेरेशन ॲडबरी चेंडू जातोय. 1 धाव इथं देखील येईल. 27. 27 धावा आहेत.
हा देखील चेंडू अगदी आपण पहाडा बॅटने खेळला. क्षेत्ररक्षक अगदी वाऱ्याच्या वेगात चेंडूपर्यंत पोहोचतायत. सिंगल डबलचं समीकरण. इथं देखील 2 धावा मैदानाच्या आतमध्ये वसूल केल्या जातील. 8 चेंडू 23 धाब्यांची खेळी सागरची आहे. अगदी सुरुवातीला जीवदान मिळालं आणि त्यानंतर आक्रमकता देखील धारण करताना पाहायला मिळाला. हा देखील चेंडू हलक्याच्या हाताने एक सिंगल इथं देखील येताना पाहायला मिळेल. 30 धावा बिनबाद आतापर्यंत पाहायला मिळत आहेत. दुसरं षटक कमालीचं आहे, कारण कोणताच मोठा फटका अद्याप तरी आलेला नाहीये. प्रकाश आणि सागर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. हा चेंडू पुढे सरसावत मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. पंचांकडे अपील. धक्का क्रमांक पहिला प्रकाशला इथे परतावं लागेल. दोन षटकांचा खेळ इथे संपला. 1 बाद 30 धाबा आहेत. योगेश मोडक बॅटर मैदानाच्या आतमध्ये येऊन दाखल होत आहेत. वेळ वाचवणं गरजेचं आहे. स्पीडअप करा कृपया विनंती आहे. भरपूर वेळ आजचे संघ नक्कीच घेत आहेत. तर षटक क्रमांक 3 अमोल मोडक गोलंदाजीच्या माध्यमातून येताना पाहायला मिळतील. कशा प्रकारचं कामकाज करणार या षटकामध्ये हे देखील पाहणं गरजेचं आहे. जबाबदारी पार पाडावी लागेल. हा देखील चेंडू बॅकफुट वरती सरकले. तिथे दिशा दिली आहे. चेंडू सरळ जातोय सीमारेषेच्या बाहेर. शिवशंभोचा छावा मिळाल्या 6 धावा. षटकार. धावफलकावरती 36 धावा आहेत. हा देखील चेंडू अगदी आपण पाहूया डॉट्स निर्धाव येताना पाहायला मिळेल. आक्रमण एका बाजूने सुरू आहे, दुसऱ्या बाजूने आक्रमण रोखायचंय. प्रयत्न दोनही बाजूने सुरू आहेत. हा चेंडू पुन्हा एक डाव्या बॅटने खेळताना पाहायला मिळतोय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. संधी आहे धावबादची आणि त्यानंतर धावबाद स्वरूपात अजून एक धक्का मैदानाच्या आतमध्ये. योगेश बॅक टू द पॅव्हिलियन. धावफलकावरती 37 धावा 2 गाड्यांच्या बोबदल्यामध्ये पाहायला मिळतात. तर शून्यातून विश्वाची निर्मिती सौरभला देखील करायची आहे. त्यासाठी प्रयत्न करावे लागतील. अमोल बोडक नक्कीच गोलंदाजीच्या माध्यमातून आहेत. हा चेंडू अगदी आपण पाहूया इथे डॉट्स निर्धाव येताना पाहायला मिळेल. कमालीचा चेंडू येतोय. इथं देखील अगदी आपण पाहूया डॉट बॉल. अशा प्रकारची गोलंदाजी गरजेची आहे. कमबॅक करणारे चेंडू मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. हा देखील चेंडू अगदी डॉट्स निर्धाव. अफलातून गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. प्रदीर्घ असा अनुभव आहे. त्या अनुभवाचा पुरेपूर उपयोग अमोल मैदानाच्या आतमध्ये करतायत. हा देखील चेंडू अगदी डॉट्स निर्धाव येताना पाहायला मिळेल. 3 षटकांचा खेळ संपलाय. 2 बाद 37 धावा आहेत. तर शेवटचा आणि अंतिमचं षटक अजूनही बाकी आहे. कमबॅक करणारे चेंडू नक्कीच अमोल मोडक यांच्या भात्यातून येताना पाहायला मिळाले. आदेशवरती पहिल्या षटकामध्ये जरूर आक्रमण झालं. त्यानंतर शिवमचं दुसरं षटक आपण पाहिलं कमालीचं जे येताना पाहायला मिळालं. 7 धाव्यांचं षटक नक्कीच शिवमचं पाहिलं आपण. एक विकेट देखील टिपली. तर त्यानंतर अमोल मोडक अवघ्या 7 धावा खर्च करताना पाहायला मिळाले. स्टँडच्या जवळ जे क्रिकेट रसिक आहेत ना, कॅमेरामनच्या स्टँडच्या जवळ स्टँड हलवू नका. तिथून बाजूला स्वा विनंती असेल. इथे आक्रमण पहिल्या चेंडूवरती प्रणव वरती केलं जाईल. चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर. बिग ब्लास्ट. षटकार. प्रणव मोडक वरती सागर आक्रमण करतायत. धावफलक पुढे जाते. धावफलकावरती अगदी आपण पाहूया
43 धावा दोन गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. हा चेंडू अगदी आपण पाहूया इथे व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून आला जाईल. अवांतर धावेच्या मदतीने धावफलक पुढे जाते. इथे आक्रमण समोरच्या दिशेने सागर मोरे ऑन फायर. बिग ब्लास्ट षटकार. याच प्रणवने सागरचा झेल सोडला होता. आता त्याच्याच गोलंदाजीचा कर्दनका ठरतोय सागर मोरे मैदानाच्या आतमध्ये. 50 धावा इथे नक्कीच पूर्ण होत आहेत वडकीगाव इंडियन संघाच्या दोन गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. हा देखील चेंडू अगदी आपण पाहूया इथे नो बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून आला जाईल. नो बॉल पंचांचा इशारा आला जातोय. नो प्लस 1 अर्थात 2 धावा येतील. बावन्न धावा आहेत. बाहेरून कुणी बोलू नका विनंती असेल. स्पर्धा आपली आहे. हा देखील चेंडू आडवा बॅटने खेळलाय क्षेत्ररक्षक खूप दूरवरती. तिथे वाऱ्याच्या वेगात चेंडू अडवलाय. चेंडूची फेक होईल. तोपर्यंत अगदी आपण पाहूया 2 धावा मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. धावफलक 54 धावा आहेत. तर वैयक्तिक 46 धावसंख्येवरती सागर मैदानाच्या आतमध्ये खेळत आहेत. हा देखील चेंडू समोरच्या दिशेने खेळलाय. इथं देखील 2 धावा. 56 अब तक 56 धावा धावफलकावरती आहेत. तर 17 चेंडू 48 धाव्यांची खेळी सागर मोरेची आहे. जबरदस्त खेळतोय आपल्या संघासाठी. शेवटच्या षटकातील अंतिमचे काही चेंडू बाकी आहेत. 2 चेंडू या षटकातील बाकी असतील. 56 धावा आहेत. हा देखील चेंडू शरीरयष्टीवरती आदळतो. इथे डॉट बॉल निर्धाव चेंडू येताना पाहायला मिळेल. 56 धावसंख्येवरती धावफलक. 1 चेंडू बाकी आहे. 1 चेंडू अजूनही उर्वरित आहे. 56 आहेत आतापर्यंत. हा देखील चेंडू आडव्या बॅटने शॉर्टम पुल पॉवरफुल ब्युटिफुल आणि सक्सेसफुल बिग सिक्सर. चेरन 4 षटकांचा खेळ संपलाय. 62 बनवल्यात विजयासाठी. 63 धाव्यांचं टार्गेट. 24 चेंडू 63 धावा विजयाचं समीकरण. तर सागर मोरे 19 चेंडू 54 धाव्यांची खेळी. अर्धशतक देखील ठोकलंय. जबरदस्त खेळ सागरचा झालाय. यानंतरची होणारी महत्वपूर्ण मॅच आजच्या दिवसभरामधली 5व्या क्रमांकाची मॅच आपण पाहणार आहोत. वागड व्हिटर्स आणि त्यांच्या विरोधामध्ये दत्तनगर सुपर किंग. दोनही संघाचे कॅप्टन टॉस करण्यासाठी या. गोकुळजी मोडक आणि महेशजी जाधव दोनही टीमचे कॅप्टन या. टॉस आपण करतोय. आणि दिलीपजी मोडक या तीनही मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये टॉस या ठिकाणी होतोय. वागड व्हिटर्स आणि दत्तनगर सुपर किंग दोन्ही टीमचे कॅप्टन चला मान्यवर मंडळी त्या ठिकाणी उपस्थित आहेत. चला आता विनंती आहे वडकी गाव इंडियन संघ मैदानाचा ताबा घ्या. तर मोडकमाळा फायटर सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवा. चला स्पीडअप करा विनंती. बॅटर चला मैदानाच्या आतमध्ये. मोडकमाळा फायटर्स. वागड व्हिटर्स आणि त्यांच्या विरोधामध्ये दत्तनगर सुपर किंग दोन्ही टीमचे कॅप्टन लवकरात लवकर या. नाणेफेक आपण करतोय. इनिंग ब्रेक मध्ये नाणेफेक होणं गरजेचं आहे.
रामदादा शेवाळे साहेबांना देखील मी विनंती करेल आपण हे नाणेफेक करण्यासाठी या चारही मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये टॉस आपण संपन्न करतोय. रामदादा शेवाळे, त्याचप्रमाणे आदरणीय दिलीपजी मोडक, गोकुळजी मोडक आणि महेशजी जाधव या चारही मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये नाणेफेक आपण संपन्न करतोय. वागडव टीम आणि दुसऱ्या बाजूने विनंती असेल वागडे व्हिटर्स आणि दत्तनगर सुपर किंग, बोथ कॅप्टन लवकरात लवकर या. बोडकमाळा फायटर्स बॅटर्सला लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजलं गेलंय. दत्तनगर सुपर किंग संघाने टॉस विन केलाय आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय, तर वागडे व्हिटर्स संघाला आमंत्रित केले फलंदाजीसाठी. यानंतरची होणारी महत्वपूर्ण मॅच आपल्याला पाहायची आहे. जाऊया मैदानाच्या आतमध्ये, सामन्याला होती सुरुवात. पहिला चेंडू इथे कमालीचा येताना पाहायला मिळतोय. पहिला चेंडू डॉट, पहिला चेंडू निर्धाव येताना पाहायला मिळेल. चांगली सुरुवात गोलंदाज गणेश करतायत. हा चेंडू बॅकफुटवरती सरकले, दिशा दिली. क्षेत्ररक्षक अगदी चेंडूच्या पाठमोर धावतायत. शर्यत तर लागली आहे. चेंडू सीमारेषेच्या अगदी जवळपास अडवण्याचा प्रयत्न. तोपर्यंत 3 धावा मैदानाच्या आतमध्ये येतील. 3 धावसंख्येने संघाचं खातं इथे उघडलं जात आहे. 3 धावा धावफलकावरती आहेत. अगदी पहिला चेंडू डॉट, त्याच्या पाठोपाठ 3 धावा येताना पाहायला मिळाल्यात. षटक क्रमांक पहिलं मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ आहे. 63 धावेंचा पाठलाग सुरू आहे. 3 तर आल्यात, अजूनही 60 धावा 22 चेंडूंमध्ये बनवायच्या आहेत. हा देखील चेंडू समोरच्या दिशेने आक्रमकता तर आहे. खिलाडी के मस्तक पे दस्तक, चेंडू सीमारेषा पार. बिग ब्लास्ट अमोल मोडकच्या बॅट मधून येताना पाहायला मिळेल. षटकार. धाव फलकावरती 9 धावा आहेत. नऊ धावा धावफलकावरती आहे. शेवटचे 21 चेंडू बनवायचे आहेत. 54 धावा. आक्रमण अमोल दादा बोडक नक्कीच मैदानाच्या आतमध्ये करतायत. काल देखील चर्चा करत असताना आपण बोललो, गतवर्षी मात्र या स्पर्धेचे मुख्य आयोजक होते. अगदी जबरदस्त आयोजन. हा देखील चेंडू आडा बॅटने खेळला. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचतील. इथं देखील
इथं देखील चेंडू सीमारेषेला आग लावेल. पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा. धावा येतील 4. WPL चौकार. धावफलकावरती 13 धावा आहेत. आक्रमण होणार यात मात्र शंका नाहीये. क्षमता देखील आहे. नजाकत आता मैदानाच्या आतमध्ये दाखवायची आहे. इथे आक्रमण होते गोलंदाज गणेश वरती. माझ्या आयुष्यातलं सगळ्यात मोठं डाव जेव्हा इथे मला गणेशची आठवण ती घेते माझ्या हृदयाचा डाव. आयुष्याच्या नात्यागोत्यांची मिळालं जातं एक एक नाव. क्रिकेटच्या मैदानावरती करायचं त्याला फार मोठं नाव. वडकी आहे त्याचं गाव. आता म्हणावं लागेल गणेश देवा आता मला पाव. इथे झेल सुटलाय. झेल सुटलाय आणि जीवदान मैदानाच्या आतमध्ये आहे. हे जीवदान किती घातक ठरणार येणाऱ्या वेळेमध्ये पाहणं गरजेचं असेल. पहिल्या डावामध्ये सागर मोरेला जीवदान मिळालं. त्याने अर्धशतक ठोकलं. इथे अमोलदादा मोडकला जीवदान मिळालंय. इथे धावा किती जमवल्या जाणार प्रश्नचिन्ह आहे. धावफलकावरती 16 धावा आहेत. धावफलकावरती 16 धावा आहेत. पहिलं षटक अजून हे मैदानाच्या आतमध्ये बारगस्त आहे. 16 धावा आहेत. तर 3 चेंडू 13 धाव्यांची खेळी अमोल मोडक यांची आहे. तर शिवम 2 चेंडू खेळले 3 धाव्यांची खेळी आहे. एक जीवदान इथं नक्कीच मिळालंय. क्रिकेटच्या मैदानावरती जर तुम्ही जीवदान देत असतील तर त्याचं उत्तर एकच असेल. बदलात तो घेतला जाणार का. इथं देखील बॅटला हलकासा स्पर्श करत चेंडू अगदी ट्रॅव्हल होतोय. डिक्लेरेशन झोन मध्ये 1 धाव शेवटच्या चेंडूवरती येईल. षटक संपतंय मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या क्रमांकाचं पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. बिनबाद 17. शेवटच्या 18 चेंडू 46 धावा. विजयाचं समीकरण. हॅपी स्टेडीज क्रिकेटचा रणसंग्राम अर्थात वडकी प्रीमियर लीग आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये आहे. सुरुवात तर जबरदस्त करताना पाहायला मिळाले अमोल दादा बोडक मैदानाच्या आतमध्ये. तर दुसऱ्या षटकामध्ये कशा प्रकारचं कामकाज होणार. टीम मीटिंग पूर्णपणे थांबवा आता विनंती असेल. धावफलकावरती 17 आहेत. 18 चेंडू 46 बनवायचे आहेत विजयासाठी. हो मुश्किल पत्थर सी उससे लड़ने का जज्बा पर्वत सा होना चाहिए. तुझे रोकेंगी जो चिंगारी तेरे भीतर ज्वाला दहकनी चाहिए. नो बॉल. पंचांचा इशारा आलाय. तू सत्य के पद पर चल. हो कहीं से भी शुरुआत बस शुरुआत होनी चाहिए. शुरुआत होनी चाहिए. सुरुवात अतिशय जबरदस्त. नक्कीच बोडक मला फायटर्स संघाची या डावामध्ये होताना पाहायला मिळाली. हा चेंडू देखील आडव्या बॅटने खेळला. क्षेत्ररक्षक अगदी आपण पाहूया खूप दूरवरून चेंडू पर्यंत येतील. इथे परफेक्ट गॅप शोधलाय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर डीप स्क्वेअर लेग. धावा येतील 4 चौकार. गोलंदाजीच्या माध्यमातून आहेत. पहिला चेंडू खराब येताना पाहायला मिळाला. तर दुसऱ्या चेंडूवरती अगदी आपण पाहूया एक चौकार देखील वसूल होताना पाहायला मिळालाय. हा देखील चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. तिथे स्वतः यष्टीरक्षक चेंडू पर्यंत धावतील तोपर्यंत एक सिंगल. इथे देखील वेगवान रीतीने येताना पाहायला मिळेल. धावफलक एका धावेबरोबर पुढे जाते. 23 धावसंख्येवरती धावफलक जाऊन पोहोचले. शेवटचे 16 चेंडू बनवायचे 40 धावा. हा देखील चेंडू आडा बॅटने खेळून काढला. क्षेत्ररक्षक अगदी पाहूया चेंडू पर्यंत पोहोचतील तोपर्यंत सिंगल घेतली. दुसऱ्या धावेसाठी प्रयास. इथे देखील 2 धावा. धावा धडपण प्रेशर दोनही बाजूने आहे. धावफलकावरती 25 धावा. शेवटचे 15 चेंडू बनवायचे 38 धावा. करामत करावी लागेल. लढावं लागेल. लढणं महत्वाचं आहे. हा चेंडू आडव्या बॅटने शिवम आक्रमण करतोय परंतु क्षेत्ररक्षण आहे तिथे तैनात. तोपर्यंत अगदी धावचे स्वरूपात अमोल मोडक बैक टू द पेविलियन. बड़ी मछली जाल में. तर न्यू बॅटर सचिन मोडक मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळत आहेत.
सचिन मोडक न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. शेवटचे 14 चेंडू 37 धावा विजयाचं समीकरण जरूर पाहायला मिळेल. टेनिस क्रिकेटचा रणसंग्राम वडकी नगरीमध्ये संपन्न होतोय. संघर्ष आता मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. इथं देखील चेंडू हवेच, झेल टिपलाय. शिवमला देखील परतावं लागेल. लाजवाब झेल, फलंदाज होतोय बाद. सौरभ शेवाळे नक्कीच चेंडूचा झेल घेताना पाहायला मिळाले. शिवमला देखील परतावं लागेल. तर न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. आदेश मोडक न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतील. शेवटचे आता 13 चेंडू 37 धावा विजयाचं समीकरण जरूर पाहायला मिळत आहे. शून्यातून विश्वाची निर्मिती दोनही फलंदाजांना करायची आहे. सचिन देखील न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आहेत. तर दुसऱ्या बाजूने आदेश देखील न्यू बॅटर आहेत. सचिन हे नाव क्रिकेटमध्ये फार महत्वपूर्ण आहे. सचिन हा शब्द खूप काही सांगून जातो. सचिन म्हटलं की गॉड ऑफ क्रिकेट. सचिन रमेश तेंडुलकर हे नाव आपल्या सर्वांच्या समोर आलं जाईल. हा देखील चेंडू अगदी आपण पगाड बॅटने खेळला क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचतील. इथे डिरेक्ट हिटचा प्रयत्न, एक धाव मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळेल. 2 षटकांचा खेळ संपलाय. धाव फलकावरती 27 धावा आहे. शेवटचे 12 चेंडू 36 धाव्यांची गरज विजयासाठी. बारा चेंडू 36 धावा विजयाचं समीकरण. पहिलवान आदरणीय दिलीपजी मोडक साहेबांच्या माध्यमातून माझ्या समालोचनासाठी 200 रुपयाचं प्राइज आले. मनापासून धन्यवाद दादा, तुमचं देखील असेल. खरं तर वडकी गाव क्रिकेटवरती प्रेम करणार आहे, त्याचबरोबर आमच्यासारख्या समालोचकांवरती देखील प्रेम करणारं गाव म्हणून या वडके गावाकडे आम्ही पाहत असतो. शेवटचे 12 चेंडू 36 धावा विजयाचं समीकरण आहे. तर गोलंदाजीच्या माध्यमातून गोलंदाज षटक क्रमांक 3 अजय गोलंदाजीच्या माध्यमातून येतात. षटक क्रमांक 3 सचिन तेंडुलकर यांचं नाव सचिन का ठेवलं गेलं या बागे फार मोठं रहस्य आहे. फार मोठा इतिहास नक्कीच सचिन ह्या नावाचा आहे. सचिनचे वडील प्राध्यापक रमेशजी तेंडुलकर यांना सचिन देव बर्मन यांचं संगीत खूप आवडायचं. हा देखील चेंडू आडव्या बॅटने, तिथे झेल टिपलाय. झेल टिपलाय. आदेश मोडिकची खेळी देखील संपुष्टात. धक्का क्रमांक 3. दोन मिनिटं थांबा सर. अगदी तिसऱ्या पंचांकडे निर्णय सोपवला जातोय. दोन पंच त्या ठिकाणी विचार विनिमय करतील आणि तदनंतर हा निर्णय देखील आला जाईल. अगदी पॉवर प्लेचं षटक नक्कीच आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. विकेट. आदेश मोडकला इथे परतावं लागेल. तिसराही धक्का मैदानाच्या आतमध्ये बसला जातोय. थोडंसं स्पीडअप करा विनंती असेल. हा देखील चेंडू इथे अवांतर येताना पाहायला मिळेल. हलक्याच्या हाताने चेंडू खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत येतील. तोपर्यंत सिंगल डबलचं समीकरण इथे अवलंबलं जाते. 2 धावा मैदानाच्या आतमध्ये वसूल केल्या जात आहेत.
हा देखील चेंडू इथे गाठ निर्धाव येताना पाहायला मिळेल. चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये येतोय. तोपर्यंत अगदी आपण पाहूया. हा देखील चेंडू अलॉंग दी कार्पेट नक्कीच खेळलाय. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचतायत. पुनश्च एकदा एक सिंगल इथे मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळेल. धावेबरोबर धावफलक पुढे जाते. धावफलकावरती अगदी आपण पाहूया 31 धावा आहेत. इथे आक्रमण होत आहे. चेंडू हवेत. मिस टाइम शॉट. स्वतः गोलंदाज चेंडूवरती धावतायत. तोपर्यंत सिंगल घेतली आहे. दुसऱ्या धावेसाठी कोणताच प्रयत्न नाहीये. एका धावेने समाधान. धावफलक एका धावेच्या मदतीने पुढे जाते. धावफलकावरती 32 धावा 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. शेवटचे 7 चेंडू बनवायचे आहेत. 31 धावा. मंजिल मिले या ना मिले तो मुकद्दर की बात है. 7 चेंडू बनवायचे आहेत. 31 धावा. इंतजार करने वालों को बस उतना ही मिलता है जितना कोशिश करने वाले छोड़ देते हैं. इथे इंतजार करून चालणार नाहीये. मंजिल मिले या ना मिले ये तो मुकद्दर की बात है, लेकिन हम कोशिश भी ना करे ये तो गलत बात है. प्रयत्न हे करावेच लागतील. हा चेंडू इथे वाईट. हा चेंडू इथे खराब. अवांतर येताना पाहायला मिळेल. हा देखील चेंडू समोरच्या दिशेने आक्रमण तर आहे. चेंडू हवे झेल त्या ठिकाणी टिपला जाईल आणि फलंदाज देखील होते बाद. साहिल बॅक सिद्धेश बॅक टू द पॅव्हेलियन. ते 30 धावा धावफलकावरती आहेत. आता वेळ वाचवा. फास्ट स्पीडअप करा विनंती असेल. थोडस खेळाडूंना वारंवार सूचना आहेत. तर न्यू बॅटर प्रणव मोडक मैदानाच्या आतमध्ये येऊन दाखल होत आहेत. शेवटचे 6 चेंडू 30 धाव्यांची गरज. कमीत कमी 5 षटकार 6 चेंडू मध्ये येणं गरजेचं आहे. सचिन ऑन स्ट्राईक तर गोलंदाजीच्या माध्यमातून गोलंदाज सागर. सागर बोरे गोलंदाजीच्या माध्यमातून आहेत. शेवटचं षटक 6 चेंडू 30 धाव्यांची गरज. पहिला चेंडू शॉटम पूल समोरच्या दिशेने आक्रमण. पहिल्या चेंडूवरती हवाई सफर. बंगाली रसगुल्ला षटकार. शेवटचे 5 चेंडू बनवायचे 24 धावा. 5 चेंडूंमध्ये कमीत कमी 4 षटकार मैदानाच्या आतमध्ये येणं गरजेचं आहे. 4 षटकार आले तर मोडकमाळा फायटर्स अजूनही विजय मिळवू शकतो, परंतु ते येणार का? सचिन नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये आहे. सचिन या नावाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये नक्कीच इतिहास घडवलाय. आज वडकी गावामध्ये सचिन या नावावरती इतिहास रचला जाणार का? प्रश्नचिन्ह. हा देखील चेंडू आडा बॅटने नक्कीच खेळलाय. क्षेत्ररक्षक अगदी आपण पाहूया खूप दूरवरून चेंडू पर्यंत पोहोचतील. सिंगल घेतली. दुसऱ्या धावेसाठी प्रयास. 2 धावा वाऱ्याच्या वेगात येत आहेत. 1 रन शॉट अर्थात 1च धाव असेल. हा देखील चेंडू समोरच्या दिशेने. सचिन सचिन बरसतोय मैदानाच्या आतमध्ये. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार. 46 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचे आता चेंडू शिल्लक असतील 3. विजयासाठी 17 धावा. 3ही चेंडूंवरती मोठे फटके येणं गरजेचं. फटकेबाजी होणार का? दाने दाने पर लिखा है खाने वाले का नाम. आज की शाम किसके नाम? सचिन. इथं देखील पाहावं आणि पाहत राहावं. लागोपाठचा दुसराही चेंडू षटकार. शेवटचे 2 चेंडू उर्वरित. स्पीडअप करा विनंती असेल. टीम मीटिंग कोणतीच नकोय. 2 चेंडू बनवायच्यात. 11 धावा. 52 धावा धावफलकावरती आहेत. एक षटकार एक चौकार जरी आला तरी सामना टाय झाला तर सुपर ओव्हर आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. सामना रंगतोय मित्रांनो. रोमांचक सामना. बिना संघर्ष के कोई मान नहीं होता. जब तक ना पडे हातोडी के घाव तब तक पत्थर भी भगवान नहीं होता. इथे गाव सोचतोय सचिन मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजावरती दबाव तर दुसऱ्या बाजूने फलंदाजावरती देखील दबाव. प्रेशर 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 मैदानाच्या आतमध्ये आहे. कोण बाजी मारणार?
शेवटचे 2 चेंडू बनवायचे 11 धावा. हा चेंडू अगदी आपण पाहूया. नो बॉल, नो बॉल. पंचांचा इशारा आला जाईल. कहाणी में ट्विस्ट. हा देखील चेंडू सीमारेषेच्या बाहेर. छत्रपतींचा छावा. मिळाल्या 6 धावा. षटकार. शेवटचा 1 चेंडू बनवायच्या 4 धावा. शेवटचा 1 चेंडू 4 धावा विजयाचं समीकरण. सचिन मॅच विनिंग चौकार मैदानाच्या आतमध्ये खेळणार का? धडधड प्रेशर दोनही बाजूने पाहायला मिळेल. दबाव, दडपण, प्रेशर दोनही बाजूने जाणवतोय. जर कोणाला बीपीचा त्रास असेल तर सामना पाहूच नका. शेवटचा 1 चेंडू विजयासाठी बनवायच्या त्या 4 धावा. सागर किया सचिन. हा चेंडू देखील समोरच्या दिशेने आक्रमण आहे. चेंडू हवेत. नो बॉल, नो बॉल. पंचांचा इशारा आहे. तोपर्यंत धावांसाठी धावा धाव. आणि याच बरोबर मोडकमाळा फायटर्स संघ या सामन्यावरती विजय मिळवेल. खूप खूप असं अभिनंदन. सचिनच्या या खेळीसाठी प्रतीकदादा जाधव यांच्याकडून 1000 रुपयाचं रोख प्राइज. जबरदस्त खेळ पाहायला मिळालाय. आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच हा किताब देखील आपण वितरित करतोय. एक जबरदस्त खेळ करणारा